विदुर रथ विरत चंद्रसेन सुदर्शन सुधन्वा पंचनंदन राये नगराते ध्यंडा पिटोन श्रुत केले सर्वासी. मग ते असणारे असे एक पत्नी वृत्ती असणारे राजे हंसध्वज, आणि त्या हंसध्वजाला तिथून पुढं 5 मुलं होते. त्या 5 मुलांचे नावं आता आपण ऐकले, सुधन्वा, विरत, अशा प्रकारचे ते 5 मुलांचे नावं सांगितले. आणि त्या 5 मुलांच्या बरोबरच बरचसं सैन्य घेऊन राजा त्या भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी निघालेले. आजी कोणी पुरुषवीर नगरात न राहावा साचार. श्रीकृष्ण दर्शना सत्वर बाहेर निघारे त्वरेने. अहो त्या असणारे राजानं काय केलं, हंसध्वज राजानं आपल्या नगरामध्ये दौंडी पिटविली किंवा दौंडी वाजविली आदल्या दिवशी. आणि सगळ्या असणाऱ्या नागरिक जनाला सर्वांना सूचना केली की व म्हणले उद्याच्याला भगवान श्रीकृष्ण आपल्याला दर्शन देणार आहेत नगराच्या बाहेर, आणि त्या भगवंताच्या दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे. तर जाताना गावामध्ये कुणीही पुरुष राहणार नाही, लहान मुलं सोडता सर्व जितके काही पुरुष मंडळी त्या सर्व पुरुष मंडळीनं उद्याच्याला नगराच्या बाहेर यावं अशी असणारी घोषणा किंवा दौंडी त्या राजानं आपल्या नगरीमध्ये चंपकपुरामध्ये वाजविलेली. पुत्रबंधू हो आप्त जो आधी राहील नगरात त्याची तैलकटाह करून तप्त आत घालीन निर्धारी. ज्या वेळेस राजानं दौंडी वाजविली त्याच वेळेस असा एक शिक्षा सांगितली, उद्याच्याला जर कुणी या नगरीमध्ये राहिलं तर काय त्याला शिक्षा लावीन. तेलाच्या कढईमध्ये मोठी कढई असेल त्याच्यामध्ये गोड तेल टाकायचं आणि त्या गोड तेलाला उकळायचं. आणि जर महाराज आज्ञा मोडून जर कुणी पुरुष मंडळी या नगरीमध्ये राहिला तर त्याला असणारं त्या उकळत्या तेलामध्ये टाकण्यात येईल असा राजाचा आदेश आहे. त्याच्यासाठी राजाचा आदेश म्हणून भगवंताच्या दर्शनाला उद्या सकाळी सर्वजण नगराच्या बाहेर चला अशी दौंडी राजानं गावामध्ये वाजविली. समस्त बाहेर आले वीर परी सुधन्वा राजपुत्र त्याची श्री परम सुंदर तिने सुधन्वा गुणे मोहिला. अहो त्या असणाऱ्या राजाची दौंडी सर्व नागरिक जनांनी ऐकली आणि सर्वांना माहीत होतं की आपला राजा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. म्हणजे आपला राजा जसा बोलल तसा वागणार आहे, तशी शिक्षा लावील. त्याच्यासाठी उद्याच्याला कुणीही गावात थांबायचं नाही. सर्वजणांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे सर्वजण राजाबरोबर भगवंताच्या दर्शनासाठी जाऊ लागले. पण राजाचा जो असणारा लाडका मुलगा होता, सुधन्वा नाव होतं त्या राजाच्या मुलाचं, आणि तो सुधन्वा राजकुमार त्याची असणारी पत्नी ही रूपवान सगुण आशिया होती. पण त्या पत्नीच्या मोहानं तो त्या राजाबरोबर गेला नाही, तिथंच गावामध्ये मुक्कामाला राहिला. म्हणे आजी चतुर्थ दिवस टाकून जाता लागेल दोष. बालहत्या पातक विशेष जाणून आजी राहावे. मग तो जे सुधन्वा नावाचा राजकुमार होता त्याच्या पत्नीनं त्या असणाऱ्या पत्नीनं सांगितलं, म्हणली अहो मालक, आज माझा मासिक धर्माचा 4था दिवस आहे आणि मासिक धर्माच्या 4थ्या दिवशी जर तुम्ही मला सोडून मला भोग देता जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बालहत्येचं पातक लागल. त्याच्यासाठी तुम्ही आज राहा. असं असणाऱ्या त्या सुधन्व्याच्या पत्नीनं त्या राजाच्या मुलाला तिथं थांबून घेतलेले. उदरी होईल जलद
तेनेच वंश पावन शुद्ध आईसा प्रभावतीने करुणी बोध सुधन्वावीर राहविला. अहो त्या असणाऱ्या सुधन्व्याच्या पत्नीनं त्या आपल्या मालकाला सांगितलं, म्हणली मालक उद्याच्या माता इथून पुढं माझ्या पोटी तुम्ही जर मला भोग दिला तर माझ्या पोटी सुंदर असा मुलगा जन्मणार आहे. आणि त्या मुलगा सुंदर जन्माला की त्या मुलामुळं इथून पुढलं जे काय आपलं वंश आहे हे वंश उधरून जाईल, असा तो माझ्या पोटी पुण्यशील मुलगा जन्माला येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आजच्या दिवस रणांगणामध्ये भगवंत राजा आज्ञेनं तुम्ही बाहेर जाऊ नका, अशी विनंती त्या सुधन्व्याच्या पत्नीनं केलेली. ऋतू देवोन प्रातकाळी सुधन्वा आला पित्याजवळी नमन करीत ते वेळी देखता राव कोपला. अहो आपल्या पत्नीनं त्या असणाऱ्या सुधन्व्याला शास्त्राच्या नीतीच्या गोष्टी सांगून थांबवून घेतलं. त्या दिवशी तो सुधन्वात राजधानीमध्ये पत्नीबरोबर घरी थांबला. दुसऱ्या दिवशी स्नान उरकिलं, जे काही नित्यकर्म आहेत ते उरकिले आणि तो सकाळीच आपल्या वडिला जिथं सैन्य गेलं होतं, वडील गेले होते तिकडं गेला आणि गेल्याबरोबर वडिलाला साष्टांग असा नमस्कार घातलेला आहे. राजा म्हणे यास घालावे कडईत आज्ञा भंगी तो नव्हे सूत शंकली लिखित पुरोहित घेऊन जाती सुधन्वासी. अहो त्या हंसध्वज राजाला सुधन्व्यानं नमस्कार घातल्या राजे म्हणले आपल्या प्रधानाला आज्ञा केली. त्या असणाऱ्या हंसध्वज राजाचा प्रधान होता, शंखलिखित नावाचा प्रधान होता आणि त्या प्रधानाला आज्ञा केली की आता हा असणारा सुधन्व्या राजा आज्ञा मोडून नगरामध्ये थांबला होता, तर त्या सुधन्व्याला आता राजद्रोहामधून त्याला शिक्षा करा असा आदेश त्या हंसध्वज राजानं त्या शंखलिखित प्रधानाला दिलेला आहे. राव संगे परिवार देत यास उचलून टाकारे कडईत प्रधान पाहती तटस्थ नचले वचनार्थ कोणाचा. अहो त्या असणाऱ्या हंसध्वज राजानं त्या सुधन्व्याला शिक्षा देण्याचं फरमान सुनावलं. जे काय आपलं सैनिक होते त्या शंखलिखित प्रधानाला बरंचसं सैन्य दिलं आणि सैन्य देऊन त्यांना आदेश दिला की आता या सुधन्व्याला शिक्षा लावा असा आदेश दिला. म्हणून त्या सुधन्व्याला घेऊन तो शंखलिखित प्रधान आणि बरंचसं असं सैन्य त्या शिक्षा लावण्यासाठी जाऊ लागलेलं आहे.